जगात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यावर आली असतील ना, तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरती आलीत. कारण अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेरावांचं निधन झालं, सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मुलगा मालेरावाचं निधन झालं, जावई यशवंत फणसेंचं निधन झालं. राज्य करू शकेल असा कर्ता पुरुषच घरात उरला नाही. अशा वेळी स्वतः अहिल्यादेवी होळकरांनी एक स्त्री असताना सुद्धा स्वतः राज्य करण्याचा निर्धार केला. पण आपल्याकडे म्हणतात ना, चांगल्या कामात मांजरांपेक्षा माणसंच जास्त आडवे जातात. ज्यावेळी अहिल्यादेवी होळकर स्वतः राज्याच्या गादीवरती बसल्या ना, त्यावेळी गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवानानं राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात तो लिहितो, होळकरांच्या राज्याचा कुणीही वारस जिवंत राहिलेला नाही. बाई एकटी आहे, अबला आहे. आक्रमण करून तू हे प्रचंड वैभव असणारं राज्य बळकावून घे. आणि आल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तात्काळ 30,000ची फौज घेऊन राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चाल करून आला. पण अहिल्यादेवी होळकरांची दूरदृष्टी बघा. अहिल्यादेवी होळकरांनी अगोदरच आपल्या राज्यातल्या स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवली, लढाईचं प्रशिक्षण दिलंय आणि 5,000 सैनिक स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करून ठेवलेली आहे. अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या राज्यातल्या स्त्रियांना प्रशिक्षण देऊन 5,000 सैनिक स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार केली. पण केवळ तलवार हाती असून चालत नाही, तलवारीबरोबर बुद्धी चातुर्य सुद्धा असावं लागतं. होळकरांच्या राज्यावर चाल करून आलेल्या राघोबा पेशव्याला अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रात अहिल्यादेवी होळकर असं लिहितायत, मी एक अबलाबाई असं समजू नका. खांद्यावरती भाला टाकून रणांगणात उभी राहील ना, त्यावेळी प्रचंड जड जाईल तुम्हाला. माझ्या पूर्वजांनी खुशमस्करी करून हे राज्य मिळवलेलं नाहीये, तर तलवार गाजवून हे राज्य उभं केलंय. माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आलात, पण तुमची ही इच्छा मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. माझ्या आधिपत्याखाली तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी युद्ध करेल. जर मी हरले ना, तर कोणी नावं ठेवणार नाहीत. पण जर तुम्ही हरलात ना, तर एका महिलेकडून हरलात म्हणून तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. या गोष्टीचा विचार करून मगच लढायला या. ज्यावेळी हे पत्र राघोबा पेशव्याने वाचले ना, अहिल्यादेवींचे कणखर शब्द ऐकून राघोबा तिथंच गार पडलाय. त्यांना लढाईचा विचार सोडून दिलाय आणि आपली 30,000ची फौज घेऊन अहिल्यादेवी होळकरांना शरण आलाय. शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं. कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अहिल्यादेवी होळकरांना अवगत होतं.